हॅलो फ्रेंड्स, मी आहे श्राव्या. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे देश सेवा. चला सुरू करूयात. देश सेवा. एकदा गांधीजींच्या आश्रमात एक युवक आला आणि गांधीजींना म्हणाला, मला तुमच्याबरोबर राहून देश सेवा करायची आहे. मी खूप शिकलेलो आहे, मला इंग्रजी उत्तम येते आणि मला कायदाही माहीत आहे. मला काहीतरी काम सांगा. त्याला वाटले एवढे सगळे सांगितल्यावर गांधीजी प्रभावित होतील आणि आपल्याला काहीतरी महत्त्वाचे काम मिळेल. पण गांधीजी त्याला म्हणाले, आश्रमात स्वयंपाकाची तयारी चालू आहे, जरा गहू निवडून द्या. तो युवक खट्ट झाला, पण काही न बोलता तो गहू निवडायला बसला. थोडा वेळ निवडण्याचे काम केल्यावर तो कंटाळला, थकला. गांधीजींना म्हणाला, मला संध्याकाळी लवकर जेवण्याची सवय आहे. गांधीजींनी त्याला जेवण्याची अनुमती दिली. सगळ्यांबरोबर आश्रमाचे साधेसुधे जेवण त्याच्या घशाखाली उतरेना. कसेबसे जेवून तो उठला. तर स्वतःचे चाटवाटी स्वतःच धुवून ठेवायचे आहेत हा नियम त्याला समजला. आपल्याला आश्रमात राहणे जमणार नाही याची खात्री त्याला पटली आणि तो जायला निघाला. तेव्हा गांधीजींनी त्याला थांबवले आणि म्हणाले, तुझ्या मनात देश सेवेची भावना असणे चांगलेच आहे, पण या मार्गावर येताना तुझे मन निर्मळ असायला हवे. आपण कोणीतरी मोठे आहोत या भावनेपेक्षा आपण सगळे समान आहोत असा विचार मनात यायला हवा. जी व्यक्ती सगळ्यांकडे समान दृष्टीने पाहते तीच व्यक्ती सर्व बंधनांपलीकडे जाऊन देशाची सेवा करू शकते. तात्पर्य, सर्व देशबांधवांकडे एकाच नजरेने पाहणाराच खरी देश सेवा करू शकतो. फ्रेंड्स, तुम्हाला माझी गोष्ट आवडली का? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. उद्या भेटूयात.